न लावता यांना पुरावे नष्ट करायचे आहेत. लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही गाजवू देणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा. मतदार याद्या न दाखवणं हाच मुळात घोळ आहे. कुणीच कुणाचे वडील हे याद्यांमधून समजत नाही. राज ठाकरेंचं टीकास्त्र. गायब झालेल्या नावांबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही, मग हे सगळं कोण करतंय? राज ठाकरेंचा सवाल. निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमधील अनंत चुका दाखवल्या. निवडणूक आयोगाच्या हातात काहीच नाही. वेबसाईट बाहेरून कोणीतरी चालवतंय. जयंत पाटलांचा गंभीर आरोप. घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही. राहुल गांधींनी चुका दाखवल्या पण उत्तर मिळालं नाही. बाळासाहेब थोरातांची टीका. इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत. मागणी काय करायची हेच माहिती नाही. कायदा समजून न घेता फक्त नॅरेटिव्ह सेट करायचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही किंवा पुरावा नाही. मी 16 वर्षांपासून भाजपाचा कार्यकर्ता. माझा निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नाही. देवांग दवेंचे वडेट्टीवारांना उत्तर. मुंबई एसटी बँकेत तुफान राडा. सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये हाणामारी. आनंदराव अडसूळ संघटनेचे 4-5 संचालकही जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीमध्ये नक्षली नेता सोनू उर्फ भूपतीचं 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण. नक्षल चळवळीला मोठा धक्का. वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना हायकोर्टाचा दिलासा. ईडीने केलेली अटक हायकोर्टाने ठरवली बेकायदा. सोन्याची दरवाढ थांबता थांबेना. सोनं आज 1100 रुपयांनी महागलं. सोन्याचा दर प्रतितोळा 1,32,000. दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी सजली. आकर्षक रोषणाईने शरयू तट उजळला. अयोध्येमधील मंत्रमुग्ध करणारा लेझर शो. महाभारतातील कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.